Hello students, in this period we solve some example in exercise 6.6. These are the application of differential equation. First example, in a certain culture of bacteria, the rate of increase is proportional to the number present. If it is found that the number double in 4 hours, find the number of times the bacteria are increased in 12 hours. म्हणजे कल्चरमध्ये ज्या बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया त्यांच्या सद्यस्थितीतल्या बॅक्टेरियाच्या प्रमाणात बदलतात आणि 4 तासानंतर जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्या पूर्वी ज्या इनिशियली होत्या त्याच्या दुप्पट झालेल्या आहेत. म्हणजे दुप्पट होण्यासाठी 4 तास लागतात. तर 12 तासामध्ये ज्या ओरिजिनल होत्या बॅक्टेरिया त्या किती पट होतील असा हा क्वेश्चन आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायला पाहिजे? First we form the differential equation. That means let x be the number of bacteria at that time t. Initially at that time x, we assume that x is the number of bacteria at that time. By given condition, the rate of change of bacteria dx by dt is proportional to the number of bacteria present at that time, that is x. Therefore, dx by dt is equal to kx. Here k is greater than 0 because as time is increases, the number of bacteria are increases. By variable separable, 1 divided by x dx is equal to k dt. On integrating both side. म्हणजे सुरुवातीला आपण थेरीमध्ये जे इक्वेशन तयार केलेलं आहे ते इक्वेशन मिळवणं इथं आवश्यक आहे. इंटिग्रेशन 1 बाय एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन के डी टी. 1 बाय एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स इज इक्वल टू के टी प्लस वी टेक लॉग सी. Therefore log of x divided by c. लॉग सी इकडं निगेटिव्ह होईल, वजाबाकी असेल तर भागाकार के टी. Therefore x by c is equal to e raised to के टी. x is equal to c into e raised to के टी. हे काय झालं? जनरल सोल्युशन जे आहे, आपण सुरुवातीला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म केलं. दिलेली कंडिशन जी आहे, कल्चरमधल्या बॅक्टेरिया जे आहेत त्या प्रोपोर्शनल कशाला आहेत? नंबर ऑफ प्रेझेंट, म्हणजे एक्सला प्रोपोर्शनल आहेत. त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळालं. ॲट टी इज इक्वल टू 0, इनिशियल टाईम टी 0 असताना वी टेक एक्स इज इक्वल टू x0. म्हणजे कल्चरमध्ये टाईम 0 स्टार्टिंग काउंट करताना बॅक्टेरिया एक्सची किंमत जी आहे ती x0 ॲज्युम करूया आपण. एवढ्या बॅक्टेरिया आहेत. इनिशियली बॅक्टेरिया जे आहेत सुरुवातीला त्या x0 आहेत. मग 4 तासानंतर डबल होणार आणि 12 तासानंतर किती पट होतात हे आपल्याला काढायचं आहे. आता टी इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू x0 हे आपण इक्वेशन 1मध्ये या ठिकाणी ठेवणार. एक्स इज इक्वल टू x0 is equal to c into e raised to k into 0. x0 is equal to c into e raised to 0 is 1, that is x0 is equal to c. याला इक्वेशन आपण सेकंड म्हणूया. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू जी आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं?
जो इंटिग्रल कॉन्स्टंट आहे तो मिळाला. आता आफ्टर 4 hours t इज इक्वल टू 4 hours, 4 तासानंतर एक्सची किंमत किती झाली? जे ओरिजिनल होते x0 त्याची दुप्पट झाली, ट्वाईस x0. देअरफॉर परत इक्वेशन 1 जे आहे त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार आपण? ट्वाईस x0 इज इक्वल टू ई रेस टू 4k इंटू सी. सी इज द इंटिग्रल कॉन्स्टंट. तर सीची किंमत इक्वेशन 2 वरून आपल्याला इथं ठेवता येईल. देअरफॉर ट्वाईस x0 इज इक्वल टू सी इज x0 ई रेस टू 4k. x0 कॅन्सल होईल. ट्वाईस इज इक्वल टू ई रेस टू 4k. याला इक्वेशन नंबर 3 देऊया. परत पहिलं आफ्टर 12 hours, आफ्टर टी इज इक्वल टू 12 hours, टी 12 तासानंतर ओरिजिनल बॅक्टेरिया x0 आहे त्या किती पट होतील हे आपल्याला पाहायचं आहे. टी इज इक्वल टू म्हणजे परत पहिलं इक्वेशन x इज इक्वल टू सी इंटू ई रेस टू के टी. एक्स इज इक्वल टू सी किंमत माहिती आहे आपल्याला, सी इज इक्वल टू x0, सीची किंमत x0 ई रेस टू 12k. टीची किंमत आपण 12 ठेवणार. एक्स इज इक्वल टू x0 इंटू ई रेस टू, आता 12k जो आहे इथं ई रेस टू 4k आहे, आपण त्या फॉर्ममध्ये लिहूया. 4k घाताचा नियम जो आहे लॉ ऑफ इंडायसिस रेस टू 3, म्हणजे याचा ए रेस टू एम रेस टू एन अप्लाय केला तर ई रेस टू 4k जे आहे ते या ठिकाणी आपण ॲडजस्ट केलेलं आहे 12kचं. देअरफॉर एक्स इज इक्वल टू x0 इंटू ई रेस टू 4k फ्रॉम इक्वेशन नंबर 3 2 रेस टू 3 फ्रॉम इक्वेशन 3 and x is equal to 2 raised to 3 is 8 x0. म्हणजे 12 तासानंतर या ओरिजिनल बॅक्टेरिया x0 होत्या आणि 12 तासानंतर बॅक्टेरिया किती झाल्या? 8 times. म्हणजे ॲन्सर काय झालं? ॲन्सर आफ्टर 12 hours bacteria are increased 8 times to present bacteria इनिशियली. म्हणजे सुरुवातीला जेवढ्या होत्या 12 तासानंतर 8 पटीमध्ये वाढलेल्या आहेत. म्हणजे जसं कोविडचे रुग्ण आपण कॅल्क्युलेट करतो, एवढ्या तासानंतर एवढे, परत एवढे, तर हे एक्सपोन्शियल फंक्शनने एवढा व्हायरस जर वाढला असता तर तो कंट्रोल देखील कठीण झालं असतं. तर या पद्धतीनं कोविडचा विषाणू जो आहे तो वाढलेला नव्हता जगामध्ये, त्यामुळे आपला कंट्रोलमध्ये तो आजार आला. तर अशा पद्धतीनं याचं उत्तर जे आहे 8 times, ओरिजिनल जे आहेत त्याच्या 8 times. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा पहिला प्रॉब्लेम सोडवतो. आता सेकंड प्रॉब्लेम जो आहे तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. इफ ए बॉडी cools for 80 degree to 50 degree at room temperature of 25 degree in 30 minutes, find the temperature of the body after 1 hours. म्हणजे एक बॉडी हीट केलेली आहे 80 डिग्रीपर्यंत, ती 50 डिग्री त्याचं टेम्परेचर होण्यासाठी आपल्याला 30 मिनिट लागतात आणि त्यावेळेस रूम टेम्परेचर किती आहे? 25 आहे. म्हणजे 80 डिग्रीवरून 30 मिनटामध्ये 50 डिग्री त्याची बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते होतं. तर 60 मिनटामध्ये, 1 आवर्समध्ये 60 मिनटामध्ये जे टेम्परेचर आहे ते किती होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर याच्यामध्ये देखील आपल्याला सुरुवातीला काय करायला पाहिजे? ते न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगची थिअरी आहे, इक्वेशन आहे, ते इक्वेशन आपल्याला सुरुवातीला मिळायला पाहिजे.
तर त्याच्यामध्ये काय करतो आपण सुरुवातीला लेट थीटा बी द टेम्परेचर ऑफ बॉडी ॲट टाईम टी. थिअरीमध्ये जे अज्युम्शन आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला थिअरी इक्वेशन मिळवावं लागणार आहे. आणि रूम टेम्परेचरला काय म्हटलेलं आहे आपण अँड थीटा 0 इज रूम टेम्परेचर. मग न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जो आहे तो काय डी थीटा बाय डी टी द रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ॲट दॅट टाईम डिफरन्स बिटवीन टेम्परेचर थीटा मायनस रूम टेम्परेचर थीटा 0. हे डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म जर घेतला तर डी थीटा बाय डी टी इज इक्वल टू मायनस के थीटा मायनस थीटा 0 व्हेरिएबल सेपरेबल 1 डिवायडेड बाय थीटा मायनस थीटा 0 डी थीटा इज इक्वल टू मायनस के डी टी. व्हेरिएबल सेपरेट झाले. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय थीटा मायनस इथं थीटा 0 आपल्याला दिलेला आहे तो लिहून टाकूया आपण 25 डिग्री रूम टेम्परेचर दिलेलं आहे डी थीटा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस के डी टी. याचं इंटिग्रेशन काय येईल लॉग ऑफ थीटा मायनस 25 डिग्री is equal to minus kt plus we take integral constant c dash, then theta minus 25 degree is equal to e raised to minus kt plus c dash is equal to e raised to minus kt into e raised to c dash is equal to c into e raised to minus kt. Therefore, theta is equal to 25 degree plus c into e raised to minus kt. जे आता c ची किंमत जी आहे ती c ची किंमत आपल्याला इनिशियल व्हॅल्यूवरून काढता येईल. जे इनिशियल व्हॅल्यू जी आहे इफ t is equal to 0 then theta is equal to काय 80 डिग्री. ही किंमत इथं जर ठेवली आपण 80 डिग्री इज इक्वल टू 25 डिग्री प्लस सी इंटू ई रेस टू टीची किंमत 0 ठेवली तर 0 येणार आहे इज इक्वल टू 25 डिग्री प्लस सी देअरफॉर सी इज इक्वल टू 80 minus 25 is 80 degree minus 25 degree is equal to 55 degree. Therefore, we get the equation theta is equal to 25 degree plus c ची किंमत आपण ठेवूया त्याच्यामध्ये 55 डिग्री इंटू ई रेस टू मायनस के टी. अशा पद्धतीनं आपल्याला हे इक्वेशन महत्त्वाचं आहे. हे सुरुवातीचं एक इनिशियल इक्वेशन मिळालं इनिशियल व्हॅल्यू ठेवल्यानंतर. आणि आता आणखीन आपण त्याच्या कंडिशनकडे पाहिलेलं नाही. थीटा इज इक्वल टू 25 डिग्री प्लस ॲक्च्युली इथं काय थीटा मायनस थीटा 0 ई रेस टू मायनस के टी. एखाद्याचं इक्वेशन पार्ट असेल डायरेक्ट याचं उत्तर लिहिलं तरी इथं चालेल पण हे इंटिग्रेशन घेणं सुरुवातीला आवश्यक आहे. आता when t is equal to 30 minutes दुसरी कंडिशन then theta is equal to किती दिलेलं आहे आपल्याला बघा 30 मिनिट्स 50 डिग्री म्हणजे 80चं 50 डिग्री होणार. ह्या किमती जर इथं ठेवल्या आपण
50 degree is equal to 25 degree plus 55 degree into e raised to minus 30k. टीची किंमत किती ठेवली आपण 30 मिनिट्स आणि थीटाची किंमत 50 डिग्री ठेवली. देअरफॉर त्यांचं सबस्ट्रॅक्शन जे आहे ते काय ते बघूया. 50 मायनस 25 दॅट इज एक स्टेप वाढूया आपण डीपमध्ये. 50 डिग्री मायनस 25 डिग्री इज इक्वल टू 55 डिग्री इंटू ई रेस टू मायनस 30k. यांचा डिफरन्स जो आहे तो काय येईल 25 डिग्री इज इक्वल टू 55 डिग्री इंटू ई रेस टू मायनस 30k. देअरफॉर 25 डिग्री डिवायडेड बाय 55 डिग्री is equal to e raised to minus 30k. 5 degree divided by 11 degree is equal to e raised to minus 30k. That is 5 divided by 11 degree is equal to e raised to minus 30k. म्हणजे 30 मिनिटानंतर कंडिशन ठेवल्यानंतर आपल्याला ई रेस टू मायनस 30k मिळाला. आता काय विचारले काय आफ्टर 1 hours म्हणजे 60 मिनिट्स. आफ्टर 60 मिनिट्स वी फाइंड थीटा. 60 मिनिट नंतर थीटा काय असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. परत हे इक्वेशन जे आहे ते महत्त्वाचं आहे. ते इक्वेशन आपल्याला लिहावं लागेल. थीटा इज इक्वल टू 25 डिग्री प्लस 55 डिग्री इंटू ई रेस टू मायनस, आता टीची किंमत तीच्या ठिकाणी 60k. आपल्याला थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. टी जो आहे 60 मिनिट्स असेल, इथं 60 लिहिलं आपण. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 25 डिग्री प्लस 55 डिग्री इंटू ई रेस टू मायनस 30k. आता या 60kची अशीच फोड केली ए रेस टू एम रेस टू एनच्या फॉर्ममध्ये स्क्वेअर येईल. कारण इथं आपल्याला किंमत जी आहे ते मिळालेली असतं. त्याला इक्वेशन देणं आवश्यक आहे. इक्वेशन द्या आणि ती किंमत जर इथं ठेवली तर थीटा इज इक्वल टू 25 डिग्री प्लस 55 डिग्री इंटू, आता हे 5 डिवायडेड बाय 11 डिग्री. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 25 डिग्री प्लस 11चा इथं भाग जाईल प्लस 55 डिग्री 25 डिवायडेड बाय 11 इंटू 11 इज इक्वल टू 25 डिग्री प्लस इथं 5चा भाग जाईल 5 डिग्री इंटू 25 डिवायडेड बाय 11. 25 डिग्री ब्रॅकेट 1 प्लस 5 डिवायडेड बाय 11 काय येईल ते. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते
कॅल्क्युलेशन जर तुम्ही सोडवलं, कॅल्क्युलेटर वापरायचं नाही, LCM घेऊन तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल. तर याचं उत्तर जे आहे फायनल ॲन्सर 36.36. स्वतः तुम्ही एवढे कॅल्क्युलेशन करू शकता. फायनल ॲन्सर जे आहे ते 36.36. त्याच्यापुढं काहीतरी पॉईंट येतील, 2 फक्त घेतले. पाठीमागे ॲन्सर देखील याचं एवढं दिलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या पिरियडला फक्त 2 एक्झाम्पल पाहिलेत आणि नेक्स्ट पिरियडला 2 वेगवेगळ्या टाईपचे रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि मॅथमॅटिक्समधलं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू.